नमस्कार मंडळी, माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत गोलमेची भाजी। चला तर मग आपण रेसिपी स्टार्ट करूया। पहिल्यांदा आपण गोलमा चांगला साफ करून घेतला। त्याच्यानंतर तो एका वाटीत काढून घ्यायचा। त्यात थोडंसं पाणी ॲड करून ठेवायचं। 15 ते 20 मिनिटं भिजत ठेवायचा, जेणेकरून चांगला तो भिजणार। नंतर आपण एक टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे। नंतर आपण कांदा देखील तसंच सेम बारीक चिरून घ्यायचा आहे। कढईमध्ये तेल टाकून कांदा चांगला भाजून घ्या। नंतर त्यात टोमॅटो टाका, तो पण चांगला परतवून घ्या। चांगला असा गोल्डन ब्राउनिश होईपर्यंत परतवा। बघा तसा गोलमा चांगला फुगलेला आहे। यात आपण चवीपुरता मसाला आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे। ही आहेत कोकम, ह्याच्यात 2 कोकम बारीक करून टाकायची आहेत। आमच्या कोकणामध्ये आम्ही याला सोलं बोलतो, तुम्ही काय बोलता ते नक्की कमेंटमध्ये सांगा। सगळं मिश्रण चांगलं भाजून झाल्यावरती त्यात गोलमा टाकून घ्या आणि तो चांगला तेलामध्ये परतवून घ्या। गोलमा आता चांगला तेलामध्ये परतलेला आहे। त्यात थोडंसं पाणी ॲड करा, जेणेकरून भाजी शिजवून घेतली पाहिजे, त्यामुळे चांगली टेस्ट लागते। 1-2 मिनिट मोठ्या आचेवरती भाजी शिजवून घ्या। नंतर 5 मिनिटं झाकण लावून मंद आचेवरती भाजी चांगली शिजवून घ्या। चला तर मग आपली गोलम्याची भाजी मस्तपैकी तयार झाली आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।